बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी राजकीय वर्तुळातून। शिवसेनेने मला ओळख दिली, भाजप देईल ते काम करेल। अभिषेक यांच्या हत्या प्रकरणात मला लवकर न्याय मिळेल। भाजप प्रवेशावेळी तेजस्वी घोसाळकरांनी हे वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झालेला आहे। तर यावेळी शिवसेनेने मला ओळख दिली असं त्यांनी म्हटलेलं आहे। देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझी ही सगळी कामं होतील अशी मी अपेक्षा करते आणि जे अभिषेकचं निर्गुण हत्या झालेली आहे त्याबद्दलही जी सीबीआयने तपास लावत आहे संत गतीने त्याचाही फटाफट तपास होईल आणि मला न्याय मिळेल, माझ्या घोसाळकर कुटुंबांना न्याय मिळेल हीच अपेक्षा मी सीएम साहेबांकडून करते। येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचा विकास घडवण्याकरता, मुंबई शहर सुरक्षित राहावं याकरता आणि हिंदुत्वाचाच भगवा झेंडा या मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकून भगवाच फक्त किंवा देण्याची पक्षाची तयारी होती कदाचित, असं असताना तुम्ही भाजपमध्ये प्रवेश का केला? 2017 मध्ये मी नगरसेविका शिवसेनेतून झाले होते। त्यानंतर समाजकारण करण्यासाठी ह्या अभिषेकने मला या राजकारणात उतरवलं होतं आणि त्यांना हेल्प म्हणून मी समाजकारण करायला लागले। त्यानंतर 2 वर्षाआधी 1-1.5 वर्षाआधी अभिषेकची निर्गुण हत्या झाली। त्यानंतर परत मी समाजकारण करायला सुरुवात केली, पण करताना प्रभागामध्ये जी विकासाची कामं अपुरी राहत होती आणि होत नव्हती, माझ्या लोकांची कामं होत नव्हती, त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। खरं तर ठाकरे कुटुंबांना सोडण्याचा खूप कठीण निर्णय होता, कारण ते एक माझं परिवार होतं आणि खरं तर त्यांच्याबरोबर मी अखेरपर्यंत माझे ऋणी राहीन, कारण त्यांनी मला एक नवीन ओळख दिली, नवीन चेहरा दिला, त्यामुळे त्यांना मी नाही विसरू शकत। केलेला आहे की ऋणानुबंध राहतील, निष्ठा मी कायम राहीन, मात्र काही कठीण कारणामुळे तुम्ही निर्णय घ्या। आता देखील तुम्ही बोला जशी अभिषेकची निर्गुण हत्या झाली होती त्यानंतर हायकोर्टमध्ये जी केस चालली, नंतर सीबीआय मध्ये जी मंदगतीने केस चालू आहे त्याचा अजूनही फैसला झालेला नाहीये। त्यामुळे मी जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटली, हे आमचे बोलणं झालं की लवकरात लवकर सीबीआयला सांगून ते निर्णय घेतले जाईल आणि जी केसचा निकाल आहे ते निकाल त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही भाजपमध्ये आलात का? हो, न्याय मिळवण्यासाठी पण आलेली आहे आणि विकासाची कामं लवकरात लवकर होतील आणि मला पूर्ण संधी मिळेल की विकासाची कामं करण्याची। तुम्हाला असं वाटतं की विरोधी पक्षात जर कोणी असता तर तुम्हाला न्याय मिळाला नसता का? नाही, असं काही नाही। मला वाटतं की खूप मंदगतीने चालू आहे, संत गतीने आहे, तरी मला असं वाटतं की ते लवकर। तुम्ही जिकडे काम करत होता तिकडे काही अडथळे होते का? कोणी काही अडथळे आणले होते? असं काही नाहीये। काही दबाव होता का तुमच्यावर? नाही, असं काही उद्धव ठाकरेंची काय चर्चा?